वातावरण बघा सकाळच्या सत्रात वेगळं होतं, आता वातावरण बदललं आणि त्याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. काल अशाच पद्धतीचं वातावरण झालेलं होतं. इथिओपियाला मला वाटतं ज्वालामुखीचा स्फोट झाला, त्याच्यानंतर तिथे प्रचंड धुळीचे ढग तयार झालेले आहेत आणि त्याचा परिणाम आशिया खंडात आणि भारतावरही होणार आहे. जयेश गोलंदाज मुख्य आधारस्तंभ, 5 षटकांचा डाव आहे. अतिशय सुंदर अशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाची रचना आपण पाहतोय. शॉर्ट थर्डमॅन, फाईन लेग, कव्हर, पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर खेळायला सुरुवात होते. पहिला चेंडू कुरुंद यांकडनं अतिशय दर्शनीय फटका, चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. जयेशचं स्वागत षटकारानं केलं जाते बबलू पाटील यांच्याकडनं. क्या बात आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या खेळाडूसाठी आपण जर पाहिलं पापा मुकरी यांचं फार मोलाचं योगदान आहे. 4-5 गिफ्ट्स आहेत आणि आता एक फ्रूट इथे बास्केट आपण पाहतोय. फ्रूट बास्केट आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या खेळाडूंसाठी पापा मुकरी यांनी सुपूत केलेला आहे. खूप सुंदर अशा पद्धतीने 2 स्वीट बॉक्स आहेत, एक गिफ्ट हॅम्पर आहे, एक कॅप आहे, एक ट्रॉफी आहे आणि आता फ्रूट बास्केट आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे. 7 धावा धावपलकावरती झळकल्या जात आहेत. महेश पाटील बघाशी अतिशय तंत्रशुद्ध फलंदाजी केली. ग्राउंडेड फटके, मोठे फटके मॅक्झिममही त्यांनी त्यांच्याकडनं पाहायला मिळाले. जयेश गोलंदाजी करतोय. निश्चितच उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर पंचांचा इशारा, वाईट. एक अतिरिक्त धाव या चेंडूने बहाल केलेली आहे. 8 डावा. संघाची बांधणी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला चिरोबा वाशेरे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो विकीस्पोर्ट कुकसे. 2 मातब्बर संघ आहेत. कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते नेहमीच. दरम्यान पुढचा चेंडू तेज तर्रार मारा, वेगवान मारा, उजव्या यष्टीच्या रोखानं कोणत्याही प्रकारचा स्विंग नाही, मात्र वेगाच्या जोरावर आणि उसळी अधिक मिळाल असं महेशला वाटलं होतं. मात्र हा चेंडू थोडासा बसला आणि महेश इथे फसतो आहे. निर्धाव चेंडू. 8 धावा धावपलकावरती पहिलं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक. जयेश सुरेख फटका, चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या क्षेत्राकडे. सीमारेषा पार षटकार, दर्शनीय षटकार. षटकारच्या जोरावरती 14 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. ज्या पद्धतीने धावांची बरसात केली जाते, कारण पहिलंच अस्त्र जे होतं ते निष्प्रभ करण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत. 14 धावा धावपलकावरती. जांभूळपाडा संघ अंतिम 3 मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. दरम्यान बॅटची हलकी कडा घेत चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. पहिलं यश प्राप्त केलं जातंय. यातील विजेता संघ हा अंतिम 3 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ असेल आणि गणेश इलेव्हन कुकसे, अमरस्फोट कासणे यांच्यातील पुढचा सामना अंतिम 3 मध्ये पोहोचण्यासाठी. चेतन अतिशय सुंदर तीन झेल टिपला. या स्पर्धेमध्ये अतिशय मोलाचं योगदान राहिलेलं आहे. बाळ्यामामा MP, त्याचप्रमाणे सन्माननीय विष्णू चंदे साहेब, गणेश गोळवी साहेब, त्याचप्रमाणे आमदार मोरे साहेब, त्याचप्रमाणे सचिन गोडविंदे साहेब, जगदीश राऊत मेंबर ऑफ तलवली ग्रामपंचायत, त्याचप्रमाणे भाई अंकल कुरुंद, श्रीकांत शैलेश बेडवी साहेब, रवी विशे साहेब, रवींद्र विशे साहेब, तारिक गोरे, त्याचप्रमाणे विश्वास मागे माजी सरपंच, त्याचप्रमाणे निलेश देशले साहेब, सन्माननीय ते सुद्धा माजी सरपंच आहेत, सुधीर शेठ म्हात्रे साहेब यांचंही मोलाचं योगदान. A7 ग्रुपचं सुद्धा अतिशय मोठंचं महत्त्वाचं योगदान. दरम्यान पुढचा चेंडू बॅटची अपील तर केलं गेलं, बघूया पंच काय ठरवत आहेत. चेंडू अजयजी चव्हाण, ग्रामपंचायत मेंबर
तलोली. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रकाशजी बोईर साहेब बॅटची हलकी कडा घेऊन चेंडू यष्टीच्या हातात विसावला होता, एक मोठा फटका बसतोय. त्याचप्रमाणे राकेश पाटील साहेब वांद्रे, मनोहर ठाकरे साहेब, विजूजी गायकर साहेब, महेश राऊत साहेब तलोलीचे माझे विद्यमान सरपंच आहेत, मनोहर बोईर साहेब जे स्टेजवर बसलेले आहेत, माजी सरपंच आहेत गुरुग्रामपंचायत कुकसे. त्याचप्रमाणे आदरणीय मगर सर, डोळे ग्रामपंचायत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय शुद्धोधन जाधव साहेब, माजी उपसरपंच डोळे ग्रामपंचायतीचे, रुपेशजी जाधव साहेब, त्याचप्रमाणे पांडुशेठ पाटील कुकसे ग्रामपंचायत. त्याचप्रमाणे आपण जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर क्रिकेटचे चाहते आहेत योगेश पाटील, बंटी पाटील यांचंही मोलाचं योगदान आहे. गुरुनाथ जाधव साहेब, माजी उपसभापती पंचायत समिती भिवंडी यांचंही मोलाचं योगदान आहे. सरफराज पप्पू सर जे मुख्याध्यापक आहेत तलोली हायस्कूलचे, त्यांचंही मोलाचं योगदान आहे. भगवान बोईर साहेब यांचं मोलाचं योगदान, गिरीजी पाटील साहेब यांचं मोलाचं योगदान, JBN ऑनलाईनचं माध्यमातून मोलाचं योगदान, चेतन पाटील गोल्डमॅन यांचंही मोलाचं योगदान. दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख फटका, चेंडू स्लॉटमध्ये येतोय आणि डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, सीमारेषा पार, उत्तुंग षटकार. ज्या क्षणाला 20 मिनिटं पूर्ण होतील, ज्या क्षणाला 20 मिनिटं, चला दरम्यान आपण वळणार आहोत पुढच्या चेंडूकडे. निश्चितच एक चांगला फटका आपल्याला ग्राउंडेड फटका पाहायला मिळाला, एकेरी धाव. एक महत्त्वाची सूचना ऑर्गनायझेशन टीमकडनं आलेली आहे की आम्ही तुम्हाला 4 षटकं 20 मिनिटांमध्ये पूर्ण करण्याची एक मर्यादा दिलेली आहे, पण काही वेळ तुम्ही जास्तीचा वेळ घेता, तर ज्या क्षणाला 20 मिनिटं पूर्ण झाली असतील आणि तिथे जर 4 षटकं पूर्ण नसतील, तिथून तुम्हाला पेनल्टी लावण्याचाही प्रयत्न या ठिकाणी कमिटी करू शकते. तिथून तुम्हाला एक क्षेत्ररक्षक अतिरिक्त रूपानं सर्कल रेषेचा आणावा लागेल. दरम्यान पुढचा चेंडू, निश्चितच मयूरच्या बॅटमधून निघाला एक जबरदस्त फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात चेंडू जातोय, सीमारेषा पार, एका टप्प्याच्या साहाय्यानं चौकार. 25 धावा धावफलकावरती, एक चांगली सुरुवात. धनेश 11 कुकसे संघ, त्याचप्रमाणे अमर कासडे अंतिम 3 मध्ये पोहोचण्यासाठी पुढची लढत असेल. आपण सज्ज राहायचं आहे नाणेफेकीसाठी. दरम्यान पुढचा चेंडू, निश्चितच चेंडू स्लॉटमध्ये आला होता, मात्र या चेंडूला अचूक दिशा दाखवण्यामध्ये अपयशी ठरतोय मयूर. क्षेत्ररक्षकाची भिंत त्या ठिकाणी भेदता आले नाही, विश्वास मागे त्या ठिकाणी होते. चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला, कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही याची दक्षता घेतली. 25 धावा धावफलकावरती, दुसरं षटक मार्गस्थ आहे. हिरामण गोलंदाजी करतोय, PTCचा कोहिनूर हिरा म्हणून याच्याकडे पाहिलं जातं, अष्टपैलू खेळाडू म्हणून. दरम्यान पुढचा चेंडू आणि त्याच गोलंदाजीवर जबरदस्त आघात मयूर पाटील यांच्याकडनं, लॉंग ऑनच्या डोक्यावरनं अतिशय उत्कृष्ट षटकार. कारण चेंडू हा खोलवर टप्प्याचा टाकण्याच्या नादामध्ये एक स्लोवर चेंडू होता, अचूक ओळखलं मयूरनं आणि या चेंडूला भिरकावून दिलं सीमारेषा पार. 31 धावा धावफलकावरती. सचिन गोंधळी यांचं आगमन झालं, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. एक चांगल्या पद्धतीचा क्रिकेटर तर आहे, त्याच्या सोबतीला कॉमेंटेटर म्हणून सुद्धा त्यांची ख्याती आहे. आणि यारो का यार मैत्री आपण जर पाहिली त्या पूर्ण PTCमधील अनेक मित्र त्याचे आपल्याला पाहायला मिळतात. आपलं स्वागत आहे सचिनजी. दरम्यान पुढचा चेंडू, कही पे निगाह कही पे निशाणा, चेंडूच्या मिरिटमध्ये नेता खेळण्याचा प्रयत्न, अशा पद्धतीने निर्धाव चेंडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झळकत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. या स्पर्धेमध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड ट्रॉफी अब्दुल हमीद अरफात गोरे साहेब यांच्याकडनं आम्हाला लाभलेली आहे. सिरीज ट्रॉफी आहे ती शहबाज कुंगळे साहेब यांच्याकडनं लाभलेली आहे. एची बॅट आहे ती आम्हाला जफर पटेल कुडूस यांच्याकडनं लाभलेली आहे. बेस्ट बॉलर्ससाठी ट्रॉफी आकर्षक आहे जे आम्हाला टक्की पटेल साहेब यांच्याकडनं लाभलेत. आणि शूज आहेत बेस्ट बॉलरसाठी ते विवेक शेलार यांच्याकडनं लाभलेले आहेत. बेस्ट बॅट्समनसाठी ट्रॉफी आहे ती
ज्या की पटेल साहेब यांच्याकडनं लाभलेले, तकी पटेल साहेब यांच्याकडनं लाभलेली आहे. त्याचप्रमाणे 6 अँड आउटची बॅट आहे ती आम्हाला मुनाफ शेख यांच्याकडनं लाभलेली आहे. या स्पर्धेसाठी चेंडू स्पॉन्सर करणारे अंबार पटेल आणि शेखर दळवी साहेब यांचं मोलाचं योगदान आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी आपण पापा मुकरी यांच्याकडनं पाहिली तर कॅप आहे, ट्रॉफी आहे, त्याचप्रमाणे 2 स्वीट बॉक्स आहेत, एक गिफ्ट पॅम्पर आहे आणि आता फ्रूट बास्केट आलेली आहे. फळांची टोपली आपल्यासाठी आलेली आहे. त्यांनासुद्धा मनपूर्वक धन्यवाद. वॉटर सप्लाय या ठिकाणी तकदीर एंटरप्राइजेस तलोलीच्या माध्यमातून रुपेश गोरले भोकरी यांच्याकडनं आम्हाला लाभलेला आहे. या स्पर्धेसाठी मोमेंटो मफित मुरुमकर अँड ब्रदर्स यांच्या सौजन्याने आम्हाला लाभलेले आहेत. इंटरनेटची व्यवस्था आहे ती UTS शाजेब रईस यांच्याकडनं आम्हाला लाभलेलं आहे. दरम्यान खेळात सुरुवात करायची आहे. दुपारच्या भोजनाची व्यवस्था मागच्या 4 दिवसांपासून आपल्याला स्वर्गीय नईम शेख सापे यांच्या स्मरणार्थ गुडलक हॉटेलच्या माध्यमातून लाभलेले आहेत. आणि टॉसमध्ये जे काही कोल्ड्रिंक विजय संघाच्या करण्यात दिलं जातं ते नरेश राऊत त्याचप्रमाणे महेश राऊत यांच्या सौजन्यानं अतकोलीच्या दरम्यान अतिशय उत्तुंग फटका, चेंडू जाईल बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत षटकार, वंडर बॉय म्हणून PTCचा ज्या खेळाडूला ओळखलं जातो तो खेळाडूची ताकद या फटक्याने आपल्याला दाखवून दिली जाते. बबलू पाटील जबरदस्त कामगिरी करतोय. आत्तापर्यंत 3 चेंडूंना सामोरा गेला आणि 3ही चेंडू त्याने षटकारात परावर्तित केलेले आहेत. दरम्यान मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फटका फसलेला, मात्र नो मॅनलँड क्षेत्रात चेंडू जाणार नाही याची दक्षता घेतोय हिरामण. जबरदस्त धाव घेतली. 6वा चेंडू खेळत होता. यापूर्वी 5 चेंडूंना सामोरा गेला होता. 20 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या, मात्र बादून तंबूत परततोय. 20 धावांची खेळी, त्याच्यामध्ये 3 षटकार. जयेश ज्याने पहिला षटक हाताळला होता, थोडा मागं ठरला होता, 14 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर हिरामणनं 17 धावा दिल्या. ज्याचं स्वागत षटकारानं केलं होतं, मात्र पुढच्या चेंडूवरती बाद झाला आहे बबलू पाटील आणि बबलू पाटीलची जागा घेण्यासाठी येतोय नवा फलंदाज मानस. जबरदस्त तगडा असा हा खेळाडू दिसतोय. मागच्या 3 वर्षापासून संघासाठी योगदान देतोय. शरीरयष्टी तर जबरदस्त दिसते. जयच्या माऱ्याला सामोरा जाईल मानस धुमाळ. निश्चितच बॅटची आतली कडा घेत चेंडू यष्टी रक्षकाकडे आलेला, मात्र मला वाटतं त्या ठिकाणी माहिती महेंद्र होतं. चेंडूला लगेच जज करण्यामध्ये अपयशी झाला. स्वाभाविकपणे हातातून चेंडू निसटला. एक जीवनदान मिळलंय. संधी होती जयेशला सुद्धा इथे बळी घेण्याची. 3 चेंडू ज्याच्यामध्ये एक षटकार लागलेला आहे. उर्वरित 2 चेंडूमध्ये एक बळी आणि एक निर्धाव चेंडू. धावफलकावरती धावा झळकल्या गेल्यात 37. जयेश सामोर जाईल मानस धुमाळ. सुरेख मारा करतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूला वळेल शरीरावरून आदळला होता. कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही याची दक्षता घेतली जाते. 3रं षटक मार्गस्थ आहे. 37 धावा. दरम्यान पुढचा चेंडू. जयेश गोलंदाजी करतोय. निश्चितच चांगली गोलंदाजी. बॅटची वरच्या भागाला लागत हा चेंडू गलीच्या दिशेने चाललेला होता. चेंडू आडवेपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. 38 धावा धावफलकावरती. जय शेलार दमदार कामगिरी करतोय. पहिल्या षटकात मात्र थोडा महागडा ठरला होता. 38 धावा धावफलकावरती. जयचा पुढचा चेंडू.
निश्चितच दर्शनीय फटका. चेंडूची वाढ बघितली आणि मिड विकेटला चेंडूला धाडलेला आहे. लाजबाब फटका आपला पाहायला मिळतोय. मयूर पाटील यांच्या बॅटमधून निघाले अष्टपैलू खेळाडू दमदार कामगिरी करतोय. त्या जोरावरती 44 धावा. जबरदस्त कामगिरी. मयूर पाटीलचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय. गोलंदाज म्हणून तर निश्चितपणे पीटीसीचा तो मानबिंदू आहे, मात्र ज्या पद्धतीनं त्याच्याकडनं फलंदाजी होते ती सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. जबरदस्त कामगिरी मयूर पाटील. चव्वेचाळीस धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. यानंतर पुढील सामना असेल अमरस्पोर्ट कासाणे वर्सेस धनेश 11 कुकसे. अंतिम 3 मध्ये पोहोचण्याचा क्षण असेल. यापूर्वी अंतिम 3 मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलाय जांभूळपाडा. दुसरा संघ कोण असेल या सामन्याने सिद्ध होणार आहे. चालू असलेला सामना चेरोवा वाशेरे वर्सेस विकीस्पोर्ट कुकसे. आणि ज्या सामन्याची आपण नाणेफेकी करणार आहोत धनेश 11 कुकसे वर्सेस अमरस्पोर्ट कासने यातील विजेता संघ अंतिम 3 मध्ये पोहोचणारा तिसरा संघ असेल. गोलंदाजी धुरा सांभाळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज रितेश. वेळ अधिक खर्च होतोय प्लीज. रितेश खेळ सुरू करायचा आहे. मानस धुमाळ त्याला सामोरं जाईल. टोलनाका एंडकडनं गोलंदाजी केली जाते. निश्चितच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मानस धुमाळची मात्र इथे परीक्षा घेतली जाते. आणखी एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 44 धावा. भरभक्कम शरीरयष्टी आहे. मानसकडे एक जबरदस्त ताकद असेल, पण टॅलेंटची जोड द्यावी लागेल. चेंडूच्या मेरिटमध्ये पोचावं लागेल. निश्चितच सुरेख गोलंदाजी होते. अतिरिक्त धावा बहाल होणार नाही याची दक्षता घेतली जाते रितेशकडनं. जाणीवपूर्वक अपील सुद्धा गोलंदाजाकडनं केलं जात नाही. मानस जितका वेळ खेळपट्टीवर असणार आहे तेवढा आमचा फायदा आहे म्हणून गोलंदाजी बघा. रितेशच्या माऱ्याला आता मात्र सामोरा जाईल मयूर पाटील. मयूर पाटीलच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर चांगले फटके आलेले आहेत. दरम्यान निश्चित जोरदार अपील केला गेला आणि पायचीच्या रूपामध्ये रितेश मयूर पाटीलला बाद करतोय. एक मोठा धक्का बसतोय विकीस्पोर्ट कुकसे संघाला. मयूर पाटीलनं आपल्या फलंदाजीमध्ये 2 षटकार 1 चौकार जोडले होते. 16 धावांची अतिशय सुंदर खेळी केली होती. शुभम शेलार उस्मान पटेल पीटीसीचा म्हणून त्यांची ओळख आहे. खेळपट्टीकडे येत आहेत रितेश टू शुभम. हे सुद्धा बॅटल बघायला रंजक ठरणार आहे. धावफलकावरती धावसंख्या स्थिर आहे 45 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावा होत्या. आतापर्यंत केवळ 1 धाव बहाल केलेली आहे. पण शुभम इथे पूर्णपणे चार्ज होणार का? धावा अधिकाधिक वसूल करणार का? रितेशचा पुढचा चेंडू डाव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर. पंचांचा इशारा वाईट. 46 धावा. एक धाव आता महत्त्वाची असेल. एक चेंडू सुद्धा महत्त्वाचा बनलेला आहे. त्यामुळे अचूक टप्प्याची अचूक दिशेने गोलंदाजी करावी लागणार आहे. 46 धावा. काल 81 धावा सुद्धा अनसेफ वाटल्या. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. ते तर्रार मारा आपल्याला पाहायला मिळते. छोट्या चणीचा हा खेळाडू आहे मात्र चांगल्या पद्धतीने मारा करतोय. 46 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात विकीस्पोर्ट कुकसे संघ. हे बॅटल अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला बबलू पाटील, दुसऱ्या बाजूला मायटी महेंद्र आहे. एका बाजूला मयूर आहे, दुसऱ्या बाजूला हिरामण आहे. एका बाजूला जयेश तर दुसऱ्या बाजूला राज. दरम्यान पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडू जातोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. जेल टिपला जाईल
आणि उस्मान पटेलची खेळी बहरणार नाही याची दक्षता घेतली जाते. खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर रितेश आता हुकमाचा एक्का ठरलेला आहे. ज्या जयेशवरची भिस्त होती त्या जयेशला थोडासा मार बसला, पण रितेशने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, कमबॅक केला कंप्लेंट. कारण 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 44 धावा होत्या. आतापर्यंत चेंडू झालेले आहेत 5, एक चेंडू शेष आहे आणि धावफलकावरती धावा झळकलेल्या आहेत त्या केवळ आणि केवळ 46. 2 धावा दिलेल्या आहेत, 5 चेंडू खर्च केलेले आहेत. त्यातील एक चेंडू आहे तो वाईट चेंडू होता. स्वाभाविकपणे आपण जर पाहिलं तर गोलंदाजा दर्जा दिसते आपल्याला. दरम्यान रितेश पंकज आलेला आहे संघाचा कर्णधार. खोलवर टप्प्याचा चेंडू तेवढा चांगला फटका आपला पाहायला मिळतो. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे, म्हणून एक धाव पूर्ण केली. एका धावावर समाधान मानावं लागेल. 47 धावा धावफलकावरती झळकल्या गेलेल्या आहेत. 3 धावा या षटकामध्ये बहाल झाल्या. चांगल्या पद्धतीचा ब्रेक लावला. शेवटचं षटक, अंतिम षटक अतिशय महत्त्वाचं असेल. मी अमरस्फोट कासाणे संघाच्या कर्णधाराला विनंती करतो, आपण टॉससाठी समालोचन कक्षासमोर यायचं आहे. त्याचप्रमाणे धनेश इलेव्हन कुकसे संघ आपणही सज्ज राहायचं आहे. एकाच गावातील 2 संघ आपण पाहतोय, ते म्हणजे विकीस्पोर्ट कुकसे संघ मातबर संघ आहे. धनेश इलेव्हन सुद्धा जबरदस्त कामगिरी केलेली आहे. शेवटचं शतक हाताळण्यासाठी सज्ज होतो गोलंदाज महेंद्र. महेंद्र मागे. मंचावर आपण पाहू शकता निलेश देसले यांचं मोलाचं योगदान आहे. चेतन पाटील एक अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून ज्यांची ख्याती आहे. खुकसे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय मनोहर भोईर साहेब, त्याचप्रमाणे उपतालुका प्रमुख सन्माननीय रघुनाथ पाटील साहेब, आमचे रमेश पाटील साहेब समाजसेवक, यांचंही मोलाचं योगदान. दरम्यान पहिला चेंडू, स्लोवर चेंडू. निश्चितपणे आपण जर पाहिलं तर पंकजची परीक्षा घेतली आहे. पंकज एक जबरदस्त टॅलेंटर क्रिकेटर आहे, मात्र या चेंडूला ओळखू शकला नाही. 47 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात थोडासा चाच पडतोय विकीस्फोट कुकसे संघ. मात्र प्रत्युत्तर देण्याची क्षमता आहे या संघामध्ये, पंकजमध्ये. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा आणखी एक सुंदर चेंडू. बॅटची हलकी कडा घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. पंकजची खेळी अधिक बहरणार नाही याची दक्षता घेतली गेली. 6 गड्याच्या मोबदल्यात 47 धावा. काल 81 धावा करून सुद्धा NCC बोर्ले संघ या स्पर्धेच्या बाहेर पडला. या मैदानाचं वैशिष्ट्य आहे, इथे कधी कधी आपण पाहिलं तर खेळपट्टी ही उसळी घेणारे चेंडूही पाहायला मिळतात, कधी बसणारे चेंडू पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे गोलंदाजांना आणि फलंदाजांना दोघांनाही समान संधी मिळत असते. आकाश जोशी सामोरा जाईल मायटी महेंद्रच्या माऱ्याला. धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात धावा झळकलेल्या आहेत 47. पुढचा चेंडू, सुरेख गोलंदाजी. चेंडू बघा, जबरदस्त फिरकी घेणारे, वेगाने येतोय मात्र चेंडू आहेत ते आपण पाहतोय फिरकी घेणारे चेंडू हाताळतो आहे. अतिशय सुंदर लेग ब्रेक, जबरदस्त कामगिरी करतोय माइटी महेंद्र. घाट घाट का पानी पी के आए, ऑल इंडिया क्रिकेट खेल चुके हैं. दरम्यान पुढचा चेंडू, निश्चित एक चांगला फटका आपला पाहायला मिळतोय. थोडासा फ्लायटेड चेंडू, त्याला अचूक रीतीने ओळखला, भिरकावून दिला. मिड विकेटच्या क्षेत्रात षटकारात त्याचं परावर्तन केलं. धावफलकावरती धावा झळकल्या 53. जबरदस्त टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला आकाशकडनं. 53 धावा. अजूनही 2 चेंडू शेषच्या अंतर. आपण लगेच नाणेफेकीकडे जाणार आहोत. माइटी महेंद्र
सामोरा जाईल आकाश. निश्चित आणखी एक जबरदस्त आघात. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. सीमारेषा पार षटकार. पहिल्या 3 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर एक गडी बाद होता. निर्धाव चेंडू. मात्र चौथ्या आणि 5व्या चेंडूवर षटकार त्याचं परावर्तन केलं. 12 धावा जोडल्या गेल्या. धाव फलकावरती धावा झळकतायत 59. 59. कशा रीतीने टर्न मिळतंय खेळाला हे पाहायला मिळतं आपल्याला. दरम्यान डावाचा शेवटचा चेंडू. आकाश जोशी 2 सलग षटकार जोडलेत. तिसराही षटकार मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू फाईन लेगच्या क्षेत्राकडे आलेला होता. मला वाटतं शरीरावरून आदळलेला होता. एकेरी धाव 60 धावा. 61 धावा विजयाचं लक्ष्य असेल. आपण वळणार आहोत नाणेफेकीकडे. सन्माननीय मनोहर भोईर साहेब, रघुनाथजी पाटील साहेब उपतालुका प्रमुख आणि मनोहर भोईर माजी सरपंच या दोघांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करणार आहोत. त्याचबरोबर रमेश पाटील साहेब यांना विनंती करतोय आपणही जोडले जायचं आहे. नाणेफेकी होणार आहे. एका बाजूला धनेश 11 कोकसे संघ, दुसऱ्या बाजूला असेल अमर स्पोर्ट कासडे. गौरव गोंधळी अमर स्पोर्ट कासणे संघाचा कर्णधार, तर धनेश 11 संघाचा कर्णधार क्रिश. जबरदस्त कामगिरी केली क्रिशने. हे नाणं आहे ते मी मनोहर भोईर साहेब यांच्या हातामध्ये सुपूत केलेलं. दोघाही कर्णधारांना नाण्याची पूर्ण ओळख आहे. तलोली स्पोर्ट अशी मागणी केलेली आहे आणि निर्णय आलेला आहे तलोली स्पोर्ट्स. स्वाभाविकपणे नाणेफेकीचा कोल अमर स्पोर्ट कासणे संघानं जिंकलेला आहे. विजयी संघाच्या कर्णधाराला आपण शीतपेय देणार आहोत. मी रघुनाथ दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. रमेश दादा आपले हात लावा. विजय संघाचा कर्णधार गौरव गोंधळी याच्याकडे शीतपेय दिलं जातं जे नरेश राऊत आणि महेश राऊत यांच्या सौजन्याने आम्हाला प्राप्त आहे. तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. गौरव, महत्त्वाचा क्षण आलेला आहे कारण अंतिम 3मध्ये पोहोचण्याचा सामना आहे. या ठिकाणी नाणेफेकीचा कोल हा किती महत्त्वाचा होता? खूप महत्त्वाचा होता. हा सुपर 3 साठी सामना आहे आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करू. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला. समोर धनेश 11ची गोलंदाजी, विशेष करून क्रिश स्वतः कर्णधार खूप प्रभावी अशी गोलंदाजी केलेली आहे. काही अभ्यास केलेला आहे? मागचा सामना पाहिला मी. खूप चांगली गोलंदाजी केली. आम्ही चांगला स्कोर करण्याचा प्रयत्न करू. निश्चितच आपण जर पाहिलं ज्या पद्धतीनं त्यांनी गोलंदाजी केली, लाजवाब अशी गोलंदाजी होती आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार आहात कारण क्षेत्ररक्षण तुम्ही घेतलेलं आहे. या सामन्याकडे आणि पाठीराख्यांच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय खेळाडूंसाठी काय भावना व्यक्त कराल? खरंच खूप सुंदर टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे आणि सगळ्या प्लेयर्सनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि अशीच त्यांच्याकडून मागणी करेल की सगळ्या टुर्नामेंटला असाच प्रतिसाद करा. ओके, म्हणजे खेळाडूंकडे खूप खूप अपेक्षा आहेत. नाणेफेकीचा कोल क्रिश महत्त्वाचा होता. हो नक्कीच. संघात काही बदल करणार आहेस? नाही, तीच टीम राहील. ती टीम राहणार आहे. आपण जर पाहिलं तर समोर अमर स्पोर्ट कासणे संघ यांचा कालचा खेळ तुम्ही मला वाटतं पाहिला असेल. हो नक्कीच. तर तुल्यबळ सामना, रंगतदार सामना, रोमहर्षक सामन्याची अपेक्षा तमाम प्रेक्षकांची आहे. त्याची पूर्तता करणारे दोन्ही संघ नक्कीच खेळ खेळणार आहेत. दोघांना बेस्ट ऑफ लक. अतिशय सुंदर अशी टुर्नामेंट आपण अनुभवतोय. तलोली स्पोर्ट आयोजित तलोली ट्रॉफी फ्री एंट्री टुर्नामेंट. सन्माननीय भगवान भोईर साहेब, मनोहर ठाकरे साहेब, रवींद्र विशे साहेब, शैलेश बिडवी साहेब, राकेश पाटील, गिरीश पाटील, विजू गायकर, सन्माननीय भाई पाटील अंकल, निवृत्ती मगर सर, सुदन जाधव साहेब, रुपेश जाधव साहेब, महेश राऊत, पापा मुकरी आणि अफसर रईस हे स्पर्धेचे करते धरते. JBN आणि ASMN मोटर्स नाणेफेकीचा कोल जिंकलेला आहे तो
अमरस्फोट कास्ते संघात प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे गणेश इलेव्हन कुकसे संघाला. माय गो टू कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक अजय घरत. थँक्यू सो मच गायकवाड सर. दुपारच्या सत्रामध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तलोली ट्रॉफी 2025मध्ये स्पर्धेचा अंतिम दिवस सुपर संडे. मोठा सामना आपल्यासमोर आहे. कुकसे विरुद्ध वाशिरे. टार्गेट 61 धावांचा आहे वाशिरे टीमसमोर. पहिला बॉल अगदी ब्लॉक होलचा वेध घेतला आहे. हलक्या हातानं बॉल तटवला. तेथे क्विक सिंगल, थोडी मिसफिल्ड पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवर सिंगल. हिरामणच्या बॅटमधून अकाउंट ओपन झालंय. हिरामण शेलार आणि अनिकेत हे सलामीची जोडी. 60+ टार्गेट जरूर काही सामन्यांमध्ये चेज होताना आपण बघितलं. 81 धावा देखील चेज झालेले आहेत. जुपाडा संघानं 69 धावांचं टार्गेट अचीव केलं होतं. परंतु सोपं नसतं जेव्हा जेव्हा 60+ तुम्ही धावा चेज करत असता. राज पाटील. हा बॉल थोडा स्लोवर होता. लो फुल टॉस. कार्पेट ड्राईव्ह ऑन साईडला. पुन्हा एकदा थोडा धोका पत्करला होता फलंदाजांनी, कारण सर्कलच्या आतमध्ये तिथे फिल्डर होता. मात्र सिंगल कंप्लीट झाली आहे. अनिकेतने देखील स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. पहिल्या 2 बॉल्सवर 2 सिंगल्स. 12.20ची सरासरी प्रतिषटक पाहिजे वाशिरे टीमला. विकेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गती दिलेली नाही. थोडा स्लोवर बॉल होता. इनसाइड एज लागली होती. बॉल थोडासा हवेत जरूर, परंतु नुकसान होणार नाही आहे. विकेट कीपर बबलू पाटील तेथे स्लिप होतोय. चांगली सुरुवात राज पाटीलकडून. तलोली ट्रॉफी 2025 हा पडगा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, एक अतिशय दर्जेदार स्पर्धा आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत अफसर रईस आणि तलवली स्पोर्ट्स फ्री एंट्री टूर्नामेंट. लो फुल टॉस टर्न केलाय ऑन साईडला. फिल्डर डीपमध्ये उपस्थित. गॅपमध्ये खेळू शकला नाही आहे हिरामण. एकच धाव मिळेल. हिरामणनं एका मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. या आधीच्या मॅचमध्ये 4 बॉलमध्ये सलग 4 षटकार ठोकले होते वाहुली संघाविरुद्ध. लॉफ्ट केलाय पायांच्या अगदी समोरून. लॉंग ऑनला फिल्डरला संधी नाहीये. त्याच्या डोक्यावरून बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. अनिकेतचा तडाखा. अगदी खोलात टाकण्याचा प्रयत्न होता यावेळेला गोलंदाजाचा, परंतु अगदी ओव्हरपिच बॉल त्याचा फायदा घेतलाय. जबरदस्त टायमिंगच्या जोरावर हा षटकार अनिकेतच्या बॅटमधून. पहिला 6. धावसंख्या 9. पहिलं षटक सुरू असताना षटकातील शेवटचा बॉल. सुंदर बॉल आहे. या वेळेला थोडंसं अपील जरूर. पंचांचा स्पष्ट नकार आणि एक अतिशय क्विक सिंगल. लेग बाईटचा इशारा जरूर आलाय. अवांतर धाव मिळते आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. चरोबा स्पोर्ट्स वाशिरे 10 विदाउट लॉस. निश्चित आपण वेळ आहे सन्मानाकडे जात आहोत. कुकसे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय सन्मान्य मनोहर भोईर साहेब यांना मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं सुंदर मोमेंटोज आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान आहे अफसरबाई यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत. धन्यवाद मनोहर भोईर साहेब. माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कुकसे, एक उद्योगशील ग्रामपंचायत, प्रगत ग्रामपंचायत म्हणून कुकसे ग्रामपंचायतीची ओळख आहे. नवीन षटकाला प्रारंभ करेल गोलंदाज मयूर पाटील. मयूर पाटीलनं ही स्पर्धा अक्षरशः गाजवली आत्तापर्यंत. गोलंदाजी देखील त्याची तेवढीच धारदार राहिली आणि फलंदाजीमध्ये देखील खूप चांगलं योगदान दिलंय. अष्टपैलू कामगिरी मयूर पाटीलची आणि पुन्हा एकदा त्याच्याकडून एका चांगल्या स्पेलची अपेक्षा असेल विकी स्पोर्ट्स कुकसे टीमच्या कॅप्टनला. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा फलकावर आहेत. विकेट गेलेली नाही. ही जमेची बाजू असेल चिरोबा स्पोर्ट्स करिता. यावेळेला इनसाइड आउट अफलातून शॉट. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार.
सुंदर टायमिंग पुन्हा एकदा अनिकेतकडून. चांगली सुरुवात करत असताना अनिकेत या मॅचमध्ये या अगोदर एक षटकार मागच्या ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमधून आला होता. मयूरचा पहिला बॉल उजव्या भरपूर बाहेर विड्थ होती, त्याचा फायदा घेतलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन नाही आहे. पॉवर प्ले सुरू असताना अशा प्रकारचे चेंडू टाकणं ह्या फील्ड प्लेसमेंटसोबत हे केव्हाही घातक असणार आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. तलोली ट्रॉफी 2025 चर्चेत असलेली स्पर्धा आणि जे स्पॉन्सर्स आम्हाला लाभलेले आहेत त्या सगळ्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. याच दरम्यान पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ह्या वेळेला मात्र एक रचनात्मक फटका खेळायचा होता. विकेट किपरकडून चूक घडली आहे. बॅटरला बीट केलं होतं परंतु बॉल सीमारेषा पलीकडे. आणखी एक चौकार बाईच्या रूपात. या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफीज अब्दुल हमीद अरफात गोरे साहेबांकडून देण्यात आलेले आहेत, त्यांचे मनापासून आभार. सिरीजसाठी ट्रॉफी शहबाज कुंगले यांच्याकडून मिळालेली आहे. AA स्पोर्ट्स AA बॅटचे प्रोप्रायटर जफर पटेल साहेब कुडूस यांच्याकडून बॅट मिळालेली आहे. बेस्ट बॉलरकरिता ट्रॉफी तकी पटेल. बेस्ट बॅट्समनसाठी देखील त्यांच्याकडून ट्रॉफी आहे. बेस्ट बॉलरकरिता शूज विवेक शिलार. बेस्ट बॅटरसाठी बॅट 6 अँड आऊट शॉपचे प्रोप्रायटर बुमबुम मुनाफ यांच्याकडून आपले आभार. स्ट्रेट टू द फिल्डर, धाव मिळणार नाही आहे. स्पर्धेमध्ये बॉल स्पॉन्सर आम्हाला लाभलेले आहेत अम्मार पटेल आणि शेखर दळवी, आपले देखील विशेष आभार. मॅन ऑफ द मॅचचे जे पुरस्कार आपण बघतोय, गिफ्ट हॅम्पर, मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी, 2 स्वीट बॉक्स, कॅप आणि आता फळांची टोपली. ग्रामपंचायत सदस्य तळवलीचे पापा मोकरी, आपले विशेष आभार. आणखी एक चांगला बॉल. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्ह करत असताना एक धाव येथे मिळणार आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 19, टार्गेट 61 धावांचं आहे. अजूनही 42 धावांची आवश्यकता असेल. सध्या दुसरं षटक प्रगतीपथावर. सुपर 6चा हा महत्त्वाचा सामना चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे आणि विकी स्पोर्ट्स कुकसे या दोन संघांदरम्यान. कुकसे संघानं प्रथम बॅटिंग करत असताना 60 धावा फलकावर लावल्या, ज्यामध्ये 20 धावांचं चांगलं योगदान बबलू पाटीलनं दिलं, 16 धावा बनवल्या मयूर पाटीलनं आणि 12 धावांचं योगदान आकाशनं दिलं. लेग कटर, चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल होता, पारखू शकलेला नाही आहे फलंदाज हिरामन. बिगिट करायचा होता परंतु बीट होतोय. या स्पर्धेमध्ये जे मोमेंटोज आम्हाला मिळालेले आहेत त्याचे स्पॉन्सर आहेत मुफीद मुरुमकर ब्रदर्स, थँक्यू सो मच. वॉटर सप्लायर्स, पाण्याची व्यवस्था करणारे तकदीर एंटरप्राइजेस तळवली आणि भोकरी गावचे उद्योगपती समाजसेवक रुपेश गोरले साहेब, आपले देखील विशेष आभार. यावेळेला अगदी स्लॉटमध्ये मोठा फटका, हिरामनच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देणारे UTS नेटवर्कचे शाजीब रईस, आपले देखील विशेष आभार. तसेच भोजनाची व्यवस्था स्टाफसाठी गुडलक हॉटेल, स्वर्गीय नईम शेख यांच्या स्मरणार्थ गुडलक हॉटेलचे देखील आम्ही आभारी आहोत. आणि टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक्स देत आहोत. नरेश राऊत अतकोली, जयदुर्गा स्पोर्ट्स अतकोली यांच्या सौजन्याने आपले देखील विशेष आभार. थँक्स टू ऑल स्पॉन्सर्स अँड सपोर्टर्स ऑफ तलवली ट्रॉफी 2025. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर लागते 25 विदाऊट लॉस. चांगल्या स्थितीत म्हणता येईल चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघ. उर्वरित 3 षटकांमध्ये अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. इथून कमबॅक होऊ शकतंय गोलंदाजी करणाऱ्या विकी स्पोर्ट्स कुकसे संघाचं, कारण अजूनही त्यांचे चांगले गोलंदाज यायचे बाकी आहेत. बबलू पाटीलला खरं तर आपण बऱ्याचशा सामन्यांमध्ये पहिलं षटक टाकताना बघितलंय, परंतु आज राजनं सुरुवात केली आहे आणि पहिलं षटक राजचं चांगलं राहिलं. एक षटकार जरूर आला परंतु ओव्हरऑल गोलंदाजी छान केली आहे आणि त्यामुळेच पुन्हा एकदा त्याच्यावर भरवसा दाखवण्यात आलेला आहे. त्याचं हे दुसरं षटक आता सुरू होतंय. 18 चेंडू 36 धावा असं समीकरण. सर्वच्या सर्व 10 विकेट सुरक्षित आहेत. येणाऱ्या फलंदाजांमध्ये मायटी महेंद्र सारखा घातक फलंदाज आहे. राजनं या आधीच्या सामन्यामध्ये देखील अप्रतिम मारा केला होता. डेथ ओव्हर्समध्ये विशेषतः शेवटचं षटक टाकलं होतं आणि फक्त 5च धावा खर्च केल्या होत्या. आणि त्या मॅचमध्ये आपण बघितलं की अगोदरच्या 4 ओव्हर्समध्ये 58 धावा गोलंदाजांनी खर्च केल्या होत्या वाफाळे बी संघाविरुद्ध, परंतु राजनं धावसंख्येवर जरूर चांगला ब्रेक लावला होता आणि ते फायदेशीर ठरलं त्याच्या टीमकरिता. अनिकेतसाठी हा बॉल, लॉफ्टेड फटका, बॉल चालला डीप मिड विकेटला, तिकडे फिल्डर उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक, एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या पुढे सरसावत असताना 26 या आकड्यावर.
आज चांगले दर्जेदार सामने पाहायला मिळत आहेत क्रिकेट रसिकांना. काल देखील आपण भरपूर रोमहर्षक सामने एन्जॉय केले होते. दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये जरूर काही एकतर्फी सामने राहिले, जास्त सामने एकतर्फी होते. मात्र पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये देखील खूप रंगतदार लढती पाहायला मिळाल्या होत्या. एक सामना टाय देखील झाला होता. ओव्हरऑल खूपच दर्जेदार क्रिकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल सामना करेल हिरामण. ओ ग्रंट साऊंड ऐकायला मिळाला, जोरदार आवाज तोंडातून जाणून बुजून काढला, परंतु बॉल आपण बघितला की थोडासा लेग कटर होता, स्लोवर होता, बाउन्स चांगला होता या बॉलमध्ये. बॅटरला बीट केलंय. चाणक्य पद्धतीची गोलंदाजी येथे गोलंदाज राज पाटीलकडून पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. पायांवर आला यावेळेला फ्लिक करत असताना. ओ मिसफिल्ड. बॅकअप करण्यासाठी खेळाडू आलाय, पायानं अडवलाय. मयूरचं कौतुक करावं लागेल. चांगलं फुटवर्क त्याचं डीपमध्ये पाहायला मिळतंय. जिथे सिंगल मिळाली असती तिथे 2 धावा जरूर मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं चिरोबा स्पोर्ट्स वाशिरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 वर. आणखी 33 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील 15. 15 बॉल्समध्ये 33 धावांची आवश्यकता. सामना जरूर आपल्याला रंगतदार अवस्थेत जाताना दिसतोय. यावेळेला पुल केलाय, उंची जास्त, लांबी कमी, फिल्डर बॉल खाली आणि फलंदाज बाद. मोठ्या विकेटचं पतन. हिरामणला माघारी परतावं लागतंय. आउटसाइड ऑफ शॉर्ट बॉल होता, जरूर जास्त शॉर्ट नव्हता, थोडासा शॉर्ट होता, परंतु बाउन्स चांगला प्राप्त केला होता राजनं आणि त्यामुळेच बॅटच्या थोडासा वर लागला. उंची अधिकची गाठली फटक्यानं. डीप स्क्वेअर लेगला चांगला झेल. विकेट आपल्या खात्यात टाकत असताना गोलंदाज राज पाटील डिझर्व करत होता. चांगली गोलंदाजी सुरू होती. पहिला धक्का बसलाय. धावसंख्या 28. ला 1. 33 धावांची अजूनही गरज आहे. महेंद्र मागे आल्या आल्या घुटना टेक आणि सिक्सर देख. कमालीचा फटका. लांब पल्ल्याचा हा सिक्सर. व्हॉट अ शॉट. एकही बॉल मी वेस्ट करणार नाही हे आल्या आल्या ठणकावून सांगितलंय महेंद्र माघेनं. पहिल्याच बॉलवर हा खणखणीत षटकार. 6 धावांनीशी धावसंख्या वेगानं पुढे सरसावते. चिरोबा स्पोर्ट्स वाशिरी संघाची जाऊन पोहोचले 34 वर. आणि आता समीकरण आपण बघतोय 13 बॉलचा खेळ बाकी आहे. 13 बॉल्समध्ये धावा बनवायच्या आहेत 27. महेंद्रला माहिती आहे आल्या आल्या अटॅक करणं गरजेचं आहे. 2-3 मोठे फटके आले तर सामना पूर्णपणे त्यांच्यासाठी खुला होईल आणि विजयाची जास्त संधी असेल. समीकरण सोपं होईल. त्यामुळेच कुक्से संघाच्या दृष्टीने आपण बघितलं तर ही विकेट फार महत्त्वाची असणार आहे महेंद्र मागेची. खरं तर अनिकेतनं देखील चांगली कामगिरी आतापर्यंत जरूर केली आहे. नॉन स्ट्रायकर सेंडला आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखी एक. हा तर आणखी बिग. सलगचा दुसरा षटकार आणि कदाचित या स्पर्धेतील सर्वात लांब पल्ल्याचा. पॉवरफुल फटकेबाजी महेंद्र माघेकडून. बॅक टू बॅक सिक्सेस. धावसंख्या जाऊन पोहोचले 40 वर आणि आता समीकरण येथे सोपं होत असताना 12 बॉल्समध्ये 21 धावांची आवश्यकता. टिचून मारा करावा लागणार आहे. राजची गोलंदाजी चांगली सुरू होती. विकेट मिळाली खरी, परंतु त्यानंतर महेंद्र आला आणि त्याने आल्या आल्या 2 उत्तुंग षटकार ठोकलेत. एक डीप स्क्वेअर लेगला, त्याच्यानंतर एक थोडासा समोर स्क्वेअर लेग फिल्डरच्या समोरून मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान. कमालीची बॅटिंग आणि त्यामुळेच तर एवढा प्रसिद्ध आहे महेंद्र माघे. फार मोठी फॅन फॉलोविंग आहे त्याची.
त्याला बघण्यासाठी देखील बरेचसे प्रेक्षक मैदानाकडे येत असतात. ऑनलाईन व्ह्यूअर्सची संख्या देखील वाढते. महेंद्र बॅटिंग करण्यासाठी आला की स्पर्धेचं थेट प्रक्षेपण प्रिन्स मूवीजवर क्रिकेट रसिक एन्जॉय करतायत. सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तलवली ट्रॉफीमध्ये. 12 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. पुढचं षटक घेऊन बबलू पाटील खोलात टाकलाय, ड्राईव्ह केलाय हलक्या हातानं. ही सेन्सिबल बॅटिंग इथे पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डरकडून थोडंसं फंबलिंग घडलंय, त्याचा फायदा लगेच घेत असताना महेंद्र मागे आणि अनिकेत 2 धावा कंप्लीट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. बबलू पाटील ट्रम्प कार्ड खेळाडू आहे. पॉवर प्लेमध्ये बऱ्याचदा त्याने गोलंदाजी केली, पण आज चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करतोय. गेम चेंजर तो असेल का? फटका फसलाय, स्वतः गोलंदाज बॉल खाली आणि ओ माय गॉड, कॅच ड्रॉप. अगदी सहज साधा सरळ सोपा झेल होता हा. आणि बबलू सारखा खेळाडू बॉल खाली असल्यानंतर कोणालाही वाटलं नव्हतं की हा झेल ड्रॉप होईल, परंतु कॅच ड्रॉप. जीवदान मिळतंय अनिकेतला. आत्तापर्यंत 15 धावा त्याने बनवल्यात. 10 चेंडू आणि 19 धावा हे समीकरण. विकेट्स भरपूर शिल्लक आहेत, परंतु अजूनही चेंडू आणि धावांमध्ये 9चं अंतर आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळेच कोकसे संघाच्या देखील आशा पल्लवीत आहेत. 10 चांगले बॉल टाकावे लागतील. आणखी एक चांगला बॉल, मागे खेळण्याचा प्रयत्न होता. ओहो, 1 धाव येथे कंप्लीट होते. ह्या छोट्या छोट्या चुका फार महागात पडू शकतात. लेग बायचा इशारा पंचांनी केलाय. हा बॉल देखील कदाचित डॉट काढता आला असता. गोलंदाजाचा प्रयत्न फार छान होता. या अगोदर गोलंदाजाकडून चूक घडली होती, परंतु सुरुवात तर चांगली केली बबलू पाटीलनं. आणि आता बबलूच्या समोर असेल महेंद्र माघे. पडगा टेनिस क्रिकेटमधील 2 मातब्बर खेळाडू एकमेकांच्या समोरासमोर. 9 चेंडू आणि 18 धावा. महेंद्र मागे आक्रमण करणार की थोडासा सावध पवित्रा घेईल बबलूच्या विरोधात, पाहणं रंजक ठरणार आहे. 2 षटकार तर त्याने ठोकलेत मागच्या ओव्हरमध्ये. बघा, या वेळेला थोडासा सन्मान दिलाय. फ्रंटफुटला येत असताना सरळ बॅटनं हलक्या हातानं ड्राईव्ह केला, बॉल सिंगल घेतली. बबलूच्या विरोधात आक्रमण त्याने केलेलं नाही. कदाचित तो शेवटच्या षटकाची वाट बघतोय. त्याला माहिती आहे बबलू एक चाणाक्ष गोलंदाज आहे आणि तो एक विकेट इथे त्याची काढू शकतो. त्यामुळे कदाचित त्याने ही सिंगल घेतली. अनिकेतला जरूर त्याने रिस्क उचलण्यासाठी सांगितलं असं वाटतंय. 8 बॉल्समध्ये 17 धावांची आवश्यकता चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीमला. सामना रंगतदार अवस्थेत. मोठा फटका, बॉलला फेकलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउंस चौकार. चांगला फटका येथे येतोय. अनिकेतच्या बॅटमधून चांगल्या पोझिशनमध्ये होता. बॉल डिलिव्हर होण्यापूर्वीच ऑलमोस्ट ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर आला होता, म्हणजे चेंडूच्या लाईनमध्ये तो बरोबर पोहोचला होता आणि त्यानंतर चेंडूला हुक केलंय. फिल्डर नव्हता डीपमध्ये, तिकडे वेकेंट एरियामधून बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या 48. समीकरण 7 चेंडू आणि 13 धावा. ओहो, बॅटच्या मधोमध घेतलाय बॉल, फेकून दिलाय मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान. षटकार, भव्य हिट. अनिकेत एक अप्रतिम इनिंग्स खेळत असताना या मॅचमध्ये आपल्या टीमसाठी सलामीला आलाय आणि काय फटकेबाजी केली आहे. आत्तापर्यंत 2 चौकार आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. 25 धावांवर खेळतोय. जो झेल त्याचा ड्रॉप झाला त्याचा त्याने फायदा घेतलाय. बबलू पाटीलचा खरपूस समाचार अखेरच्या 2 बॉल्सवर आणि षटक अखेर हे खर्चिक राहिलंय. 14 धावा खर्च केल्या बबलू पाटीलनं. 4 षटकांची समाप्ती, धावसंख्या 54. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावांची आवश्यकता आहे चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीमला. सन्माननीय निलेश देसले साहेब आपल्या मंचावर, त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेचे प्रणेते अफसर रईस यांच्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावर करीत आहोत. महत्त्वाचं योगदान त्यांचं देखील या स्पर्धेसाठी आणि नेहमीच पडगा टेनिस क्रिकेटला त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. थँक्यू सो मच निलेशजी देसले, कोकसे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाचे सर्वेसर्वा. तसेच आपल्या व्यासपीठावर चेतन पाटील देखील उपस्थित आहेत. कोकसे संघ मैदानामध्ये खेळतोय आणि या कोकसे संघासाठी विशेषतः त्यांनी अनेक मॅच विनिंग इनिंग्स खेळलेले आहेत. मंचाची शोभा वाढवत असताना चेतन पाटील. चेतन पाटील यांचा देखील सन्मान या व्यासपीठावर केला जाईल अफसर रईस यांच्या शुभ हस्ते.
एक लेजेंडरी क्रिकेटपटू चेतन पाटील. भूषण आलाय, पहिला बॉल फिरवलाय आणि महेंद्रला शांत ठेवलंय. डॉट बॉलनं सुरुवात, समीकरण 5 चेंडू आणि 7 धावा. भूषणमध्ये देखील क्षमता आहे, चांगली गोलंदाजी अंडर प्रेशर तो करू शकतोय. मोठं नाव आहे त्याच्यासमोर महेंद्र, परंतु भूषणने कित्येकदा अशा सिच्युएशनमध्ये देखील सामने जिंकून दिलेले आहेत. चेंडू फिरवण्याची एक चांगली कला त्याच्याकडे आहे. फिरकीचा तो जादूगर आहे. व्हेरिएशन्स आहेत या गोलंदाजाकडे. 5 चेंडू 7 धावा, चेझिंग कंपल्सरी. वातावरणामध्ये बदल होताना दिसलेत आपल्याला. पुन्हा एकदा सूर्यप्रकाश मैदानामध्ये येतोय. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला शॉर्ट बॉल पुल केलाय आणि हा बॉल निघून जाईल आउट ऑफ द पार्क. सिक्सर. स्कोर्स आर लेवल्ड. अवघ्या एका धावेची आवश्यकता आहे. या स्पर्धेमध्ये सलग 4 दिवस लंचची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था आमच्यासाठी गुडलक हॉटेलकडून करण्यात आलेले आहे. लेट नईम शेख सापे यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधुराज शानवाज शेख, आवेश शेख आणि मोहम्मद साबिर शेख यांचे विशेष आभार. बिग हिट, मॅच फिनिश. फिनिशर महेंद्र मागेने सामना फिनिश केलाय षटकार ठोकून. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे अँड हार्ड लक टफ लक विकी स्पोर्ट्स कुकसे. अवघ्या 6 बॉलचा सामना केला, 4 षटकार ठोकले, नाबाद 25 धावांचं योगदान महेंद्र माघेकडून. मात्र अनिकेतचं देखील जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. 25 धावा त्याने देखील नाबाद बनवल्या आपल्या टीमसाठी. हिरामणनं 1 षटकार ठोकला होता बाद होण्यापूर्वी. 9 गडी राखून हा मोठा दणदणीत विजय येथे संपादित करत असताना संघ चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे आणि या विजयाबरोबरच या स्पर्धेच्या अंतिम 3 मध्ये दाखल होतोय चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघ. पुन्हा एकदा अभिनंदन. श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाचा एखादा प्रतिनिधी येथे उपस्थित असेल तर आपण यायचं आहे. तसेच वाशेरे टीमचे कॅप्टन आपण देखील या. आणि आता जो सामना सुरू होईल त्या दोन्ही संघांचे 12वे खेळाडू आपल्या मंचावर आहेत. आपण सुपर 3चे जे संघ असतील त्यांच्यामध्ये ड्रॉ करणार आहोत आणि त्या ड्रॉच्या आधारे एक संघ थेट फायनलमध्ये असेल. उर्वरित 2 संघांदरम्यान सेमीफायनलचा सामना असणार आहे. देऊयात आपण सामनावीराचा पुरस्कार. मॅन ऑफ द मॅच काढणं थोडंसं कठीण आहे, परंतु निवड इकडे केलेली आहे आणि तो खेळाडू आहे सलामीवीर चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघाचा अनिकेत. 25 धावांची नाबाद खेळी. भरघोस पारितोषिक पापा मोकरी यांच्या सौजन्यानं मॅन ऑफ द मॅच खेळाडूला आपण देत आहोत. अक्षरशः वर्षाव केला जात आहे पारितोषिकांचा पापा मोकरी यांच्याकडून. मॅन ऑफ द मॅच खेळाडूवर आता फळांची टोपली देखील पाहायला मिळते, फ्रूट बास्केट. अफसर रईस यांचे सुपुत्र युसुफ रईस व्यासपीठावर आहेत. त्यांच्या शुभास्ते सर्वप्रथम आपण देऊयात कॅप. त्यानंतर मुक्तदा बाबा रईस यांच्या शुभास्ते पुढील पारितोषिक आपण देणार आहोत. स्वीट बॉक्स अरकम पटेल आपल्या व्यासपीठावर आहेत, त्यांच्या शुभास्ते आपण देऊयात गिफ्ट हॅम्पर.